आता स्वतःसाठी जगा. स्वत्व हरवून नाती जपू नका. नाती जपायची असतील तर थोडं झुकावं लागतं असं आपण नेहमी ऐकतो. आपण नातं वाचवण्यासाठी प्रयत्न करतो, कधी कधी 2 पावले मागेही सरकतो. पण प्रश्न हा आहे की दरवेळी तुम्हीच झुकणार की कधीतरी स्वत्व जपण्याचा विचार करणार? आपण किती वेळा आणि किती काळ झुकायचं, याचेच उत्तर आजच्या मनस्पर्शमध्ये मिळेल. मनात चाललेल्या विचारांचे युद्ध थांबवायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माझी खात्री आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील आणि मनात चाललेले मानसिक द्वंद्व थांबेल. नाते वाचवण्यासाठी 2 पावलं मागे सरकणं कधीच चुकीचं नसतं, पण स्वतःचं स्वत्व गमावून मागे हटणं म्हणजे स्वतःचा अपमान आहे. स्वत्व जपण्याचा अर्थ नाती तोडणे असा कधीच होत नाही. उलट जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हा तुम्ही इतरांनाही तुमचा आदर करायला शिकवता. झुकल्याने नाते सुधारणार असेल तर नक्की झुकावं, पण जर प्रत्येक वेळी तुम्हालाच झुकावं लागत असेल तर मात्र आता थांबण्याची वेळ आली आहे. जिथे सन्मान असेल तिथेच तडजोड करण्यात अर्थ असतो, पण जिथे प्रत्येक वेळी तुम्हालाच तडजोड करावी लागते तिथे ते नातं उरलेलं नसतं, तर ती तुमची लाचारी बनलेली असते. जेव्हा एखादा माणूस आपला स्वाभिमान विसरून नाते जपायला जातो तेव्हा तो नकळत समोरच्या व्यक्तीची सवय बिघडवतो. तुम्ही जेवढं झुकता समोरच्याला तुम्हाला झुकवण्याची तेवढीच जास्त सवय लागते. मग तुमची ओढ, तुमचं प्रेम आणि तुमचे कष्ट ही समोरच्यासाठी एक साधी गोष्ट बनून जाते. प्रेम म्हणजे गुलामगिरी नाही. कोणत्याही नात्याचा पाया हा परस्पर आदर, म्युच्युअल रिस्पेक्ट असावा लागतो. जर नात्यात तुमचा सन्मान नसेल, तुमच्या शब्दाला किंमत नसेल आणि तुमच्या भावनांची दखल घेतली जात नसेल तर अशा नात्याचं ओझं वाहण्यात काय अर्थ? लोक तुम्हाला तेव्हाच गृहीत धरतात जेव्हा तुम्ही त्यांना तशी मुभा देता. स्वतःची किंमत स्वतः करायला शिका. तुम्ही स्वतःचा आदर केलात तरच जग तुमचा आदर करेल. नातं टिकवणं महत्त्वाचं आहेच, पण स्वतःला संपवून नातं टिकवण्यात कोणतीही हुशारी नाही. जे नातं तुम्हाला रोज थोडं थोडं मारतं त्या नात्यातून सन्मानाने बाहेर पडणं कधीही चांगलं. तुमच्या आयुष्यात असं एखादं नातं आहे का जिथे फक्त तुम्हालाच झुकावं लागतंय? विचार करा, कारण तुमचं आयुष्य हे फक्त इतरांना खुश करण्यासाठी नाही तर स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी सुद्धा आहे. लक्षात ठेवा, नातं तेच टिकतं जे तुम्हाला ओझं वाटत नाही, तर जे तुम्हाला जगण्याचं बळ देतं, स्वतःवर प्रेम करायला लावतं. स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा आणि प्रगती करा. इतके खंबीर बना की तुमच्या अस्तित्वाचा प्रकाश इतरांनाही प्रेरणा देईल. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा जग तुम्हाला ओळखू लागतं. त्यामुळे नात्यात जरूर झुका, पण तिथेच जिथे प्रेमाचा ओलावा असेल, लाचारीचा अंधार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, आनंदी राहा आणि आपल्या मनस्पर्श चॅनलशी जोडलेले राहा. जर तुम्हाला हा विचार सकारात्मक वाटला असेल तर गरजू व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तुमचा आजचा दिवस आनंदी आणि सन्मानपूर्वक जावो हीच सदिच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका मनाला उभारी देणाऱ्या विचारांसह. धन्यवाद.